अंजलीचे चोरीला गेलेले दागिने राकेशच्या खिशात अर्णवला सापडतात। आता हा राकेश रंगे हात अर्णवला पकडला गेलेला असतो। आता हा राकेश अंजलीच्या नजरेतून खरंच उतरतो का आणखीन काही थापा मारतो तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर आता इथे तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये अर्णव आणि ईश्वरी परत आलेले असतात। आता गाडीमधून ईश्वरी उतरतच असते, तेवढ्यातच अर्णव तिला म्हणत असतो, मी सिंदूर तू आज सकाळपासून शांतच आहेस, काही घडलंय का? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, नाही सर, काही सुद्धा नाही। आता स्वतःच्या मनातच म्हणत असते, सर मी तुम्हाला कसं सांगू की मला काय प्रॉब्लेम आहे। त्यावेळेला आता अर्णव थोडा वेळ थांबतो आणि म्हणतो, मी सिंदूर तुला एक विचारायचं होतं। आता ईश्वरी म्हणते, हा सर विचारा ना। त्यावेळेला अर्णव म्हणतो, परवा दिवशी तू आपली रूम डेकोरेट केली होतीस, काही विशेष कारण होतं का? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, नाही सर, काही असं खास नाही। आता अर्णव म्हणतो, तसंच काही कारण असल्याशिवाय रूम डेकोरेट कोण करतं बरं? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, नाही सर, तसं काहीच नव्हतं, म्हणजे तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकून येता ना, म्हणून तुमच्यासाठी ती रूम सजवली होती, बाकी काही सुद्धा नाही। आता ईश्वरीचं बोलणं अर्णवला पटतच नसतं आणि अर्णव म्हणत असतो, नाही मिस सिंदूर, तू मला त्या दिवशी फोनवर म्हणाली होतीस मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तुम्ही पटकन घरी या। काय सांगायचं होतं तुला मला बरं? आता ईश्वरी स्वतःच्या मनातच म्हणत असते, माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे, हेच सांगायचं होतं मला तुम्हाला। त्यावेळेला अर्णव म्हणतो, अगं मिस सिंदूर बोल ना, तुला काय सांगायचं होतं मला? आता ईश्वरी पुन्हा मानेनेच, नाही काही सुद्धा सांगायचं नव्हतं मला तुम्हाला, असं म्हणते। आता ईश्वरी अर्णव पासून नजर चोरत असते आणि गाडीतून उतरत असते। त्यावेळेला अर्णव म्हणतो, मिस सिंदूर तू माझ्यापासून काही लपवतेस का? आता मात्र ईश्वरी थोडासा विचार करते। आता ईश्वरी असा विचार करत थोडी घाबरते। आता त्यावेळेला अर्णव म्हणतो, अगं एवढी घाबरतेस कशाला? फक्त मी तुला विचारलं, थोडी मजा केली, बाकी काही नाही। आता ईश्वरी सुद्धा विचार सोडते आणि हसते। आता अर्णव ईश्वरीचा हात धरूनच म्हणत असतो, मला माहित आहे मिस सिंदूर, तू माझ्यापासून काही सुद्धा लपवणार नाहीस। आता असं म्हणून दोघे जण गाडीतून उतरून घरामध्ये आत येत असतात, तेवढ्यातच अर्णवला शिर्केंचा फोन येतो। आता अर्णव शिर्केंशी फोनवर बोलत बाहेरच थांबतो, तेवढ्यातच ईश्वरी आतमध्ये येते, तिच्या रूम मध्ये येते आणि पटकन पर्स ठेवून गणपती बाप्पा समोर हात जोडून उभी राहते आणि प्रार्थना करत असते, गणू बाप्पा मी काय अर्णव सरांची उत्तरं देऊ, मी काय करू, मला काहीच कळत नाही। आता ईश्वरी खूपच काळजी करत म्हणत असते, आता मला कसं कळणार बरं या प्रकरणामध्ये कोण चुकीचं कोण बरोबर आहे? आता ईश्वरीला पुन्हा अंजलीचं बोलणं आठवत असतं, ज्यामध्ये अंजली फॅमिली फोटो हातामध्ये घेऊनच म्हणत असते, आमचं खूप सुखी आणि आनंदी कुटुंब होतं ग, आणि त्या एका बाईमुळे सगळा आमचा आनंद, आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं। आता ईश्वरी ते आठवूनच म्हणत असते, माझी आई तर असं कधीच करणार नाही, मला तिच्यावर विश्वास आहे तर मग तो फोटो, त्या फोटोचं काय? आता ईश्वरी काय करू मी, खरंच मला काहीच कळेनासं झालं आहे, असं म्हणून खूपच टेन्शन मध्ये असते। आता ईश्वरीला पुन्हा अर्णवचं बोलणं आठवतं, ज्यामध्ये ईश्वरीने त्याच्या बाबांचं नाव काढलेलं असतं। त्यावेळेला अर्णव खूपच जास्त ईश्वरीवर चिडलेला असतो, तुला सांगितलेलं कळत नाही का, या माणसाचं नाव माझ्यासमोर अजिबात काढायचं नाही। आता यावरूनच ईश्वरीच्या लक्षात येतं की तिने त्या पेपरचा तुकडा सांभाळून ठेवला होता। आता ईश्वरी विचार करते, त्या पेपरच्या तुकड्यावरून मला काही मिळेल का, मला काहीतरी पुरावा मिळेल का? आता असं विचार करून ईश्वरी कपाटाकडे जाते आणि पटकन तो पेपरचा तुकडा शोधून हातामध्ये घेते आणि उघडून ती न्यूज वाचायला सुरू करते। आता त्यावर लिहिलेलं असतं, उद्योगपती राजेश शिर्के यांचा पर्दाफाश, त्यांच्या चारित्र्यावर सवाल। आता ईश्वरी ही न्यूज व्यवस्थित वाचत असते। आता तो पेपरचा तुकडा खूपच चुरगळलेला असतो। आता ईश्वरीला वाचण्यासाठी काहीच कळत नसतं, त्याच्यावरची अक्षरे नीट कळतच नसतात। आता ईश्वरी चांगली पारखून ती न्यूज वाचण्याचा प्रयत्न करत असते, तेवढ्यातच अर्णव इकडे रूम मध्ये येत असतो। आता तो पेपर फाटलेला असतो, चुरगळलेला असतो, त्याला होले पडलेले असतात। आता ईश्वरी तरीही राजेश शिर्के यांचा या एका बाई बरोबर असं काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काहीच वाचता येत नसतं। आता तिच्या हातामध्ये एक फोटो सुद्धा असतो। आता अर्णव मात्र रूम मध्ये येत असतो। आता जर अर्णवने पुन्हा हा पेपरचा तुकडा पाहिला तर ईश्वरीवर पुन्हा रागवणार हे नक्की। आता वाचता नीट येत नाही म्हटल्यानंतर ईश्वरी विचार करत असते, काय करू, कुठे वाचू ही बातमी नीट, मला कुठे मिळेल बरं, नेटवर मिळेल का? हा ठीक आहे, मी नेटवरच शोधते आणि ही बातमी व्यवस्थित जाणून घेते, असा विचार करत असते। आता ईश्वरी मोबाईल घेऊन त्या पेपरमधील न्यूज इंटरनेटवर सर्च करत असते, पण तिला आता इथे नेटवर्कचा
नेटवर्कचा प्रॉब्लेम येत असतो. आता ईश्वरी खूपच वैतागलेली असते. काय या मोबाईलचा आणि याच वेळेला नेटवर्क नसावा का. आता एवढ्यातच अर्णव शिड्या चढून वर रूममध्ये येत असतो. तेवढ्यातच अंजली पाठीमागून चिंटू अशी हाक मारते. त्यावेळेला अर्णव, हा बोल ना ताई, काय म्हणतो तीस. त्यावेळेला अंजली अर्णवला म्हणत असते, अरे चिंटू, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आता अर्णव म्हणतो, हा ताई बोल ना. त्यावेळेला अंजली म्हणते, तुला 2 मिनिटं वेळ आहे का. त्यावेळेला अर्णव म्हणतो, हा ताई बोल ना, आहे वेळ. त्यावेळेला अंजली म्हणते, आपलं नातं तसं आहे म्हणून मी तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलणार आहे. आता अंजली राकेश बद्दल बोलत असते. आता अंजली म्हणते, चिंटू, तू सकाळी ज्या प्रकारे वागलास ते मला नाही आवडलं बघ. म्हणजे यांच्या बाबतीत, म्हणजे मला माहीत आहे तू ईश्वरीच्या टेन्शनमध्ये होतास म्हणून तसं वागलास, पण तू चुकीचं वागला आहेस. तुझ्या त्या वागण्यामुळे यांचा खूप मोठा इन्सल्ट झाला आहे असं मला वाटतंय. आता अर्णव म्हणतो, ताई तुला खरंच असं वाटतंय. त्यावेळेला अंजली म्हणते, हो मला असंच वाटतंय. जरी ते काही बोलत नसले तरी त्यांना वाईट वाटलं आहे. त्यावेळेला आता अर्णवला थोडं वेगळं वाटतं. आता अर्णव अंजलीकडे पाहतच तिचं बोलणं ऐकत असतो. तेवढ्यातच अर्णवच्या लक्षात येतं की अंजलीच्या अंगावर एक सुद्धा दागिना नाहीये. म्हणून आता अर्णव अंजलीला विचारत असतो, हे काय ताई, तुझ्या अंगावर एक सुद्धा दागिना नाहीये, हातात बांगड्या नाहीयेत, गळ्यात मंगळसूत्र नाहीये, कानातले सुद्धा नाहीयेत, कुठे तुझे दागिने. त्यावेळेला अंजली म्हणते, अरे हो, मला आज कंटाळा होता दागिने घालण्याचा म्हणूनच मी घातले नाही. आता अर्णव म्हणत असतो, हे शक्य नाही ताई, खरं सांग काय झालं आहे. त्यावेळेला अंजली खरं खरं सांगायला सुरू करते. अरे चिंटू, आम्ही दोघं जण देवळात गेलो होतो. त्यावेळेला आमच्या समोर अचानक गुंड आले बघ. आता अंजली गुंडाच्या बरोबरचा सगळा मॅटर अर्णवला सांगत असते. आता त्या गुंडांनी कसं धमकावलं, राकेशला मारलं किंवा हिचे सगळे दागिने काढून घेतले आणि ते पळून गेले, हे सगळं अंजली अर्णवला सांगत असते. आता हे सगळं ऐकून अर्णव म्हणतो, ताई तू मला हे सगळं का फोन करून सांगितलं नाहीस. त्यावेळेला अंजली म्हणते, अरे मला तुला त्रास द्यायचा नव्हता, तू ऑलरेडी त्या ईश्वरीच्या टेन्शन मध्ये आहेस ना, तुझं टेन्शन आणखीन वाढवायचं नव्हतं मला. आणि हे सुद्धा म्हणाले, उगीच चिंटूला सांगून टेन्शन देऊ नकोस म्हणून मी सांगितलं नाही तुला. आता एवढ्यातच अर्णव म्हणतो, वाटलंच मला. आता अंजलीला थोडंसं वेगळं वाटतं म्हणून, काय म्हणालास असं म्हणते. आता अर्णव म्हणतो, म्हणजे कळालं मला. आता अंजली म्हणते, बघ चिंटू, हे तुझा किती छोट्या छोट्या गोष्टीत विचार करतात आणि तू त्यांच्याशी न कळत काविना अपमानास्पद वागला आहेस. आता अर्णव स्वतःच्या मनातच म्हणत असतो, जिजूंची माफी आता ताईसाठी मागितलीच पाहिजे. आता अर्णव अंजलीला म्हणतो, ठीक आहे ताई, माझं सकाळी चुकलंच, मी जिजूंची माफी मागेन. त्यावेळेला अंजली म्हणते, हो मला माहीतच होतं, माझा भाऊ असा कोणत्याही गोष्टीला अडून बसणारच नाही. आता अंजली राकेशची माफी मागण्यासाठी अर्णवला त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते. आता तेवढ्या तिकडे ईश्वरी मोबाईलला रेंज नाही म्हटल्यानंतर, नेटवर्क नाही म्हटल्यानंतर लॅपटॉप घेऊन बसलेली असते अर्णवचा. आता त्याच्यावर सर्च करणार असते ती बातमी. आता मात्र ईश्वरीला लॅपटॉपचा लॉकच निघत नसतो. आता तिला काय पासवर्ड आहे हे कळतच नसतं. वारंवार ती प्रयत्न करत असते, त्याचं नाव, त्याच्या आईचं नाव किंवा सात्विका हे सगळं टाकून पहा. आता ईश्वरी म्हणत असते, आईचं नाव टाकून झालं, आजींचं झालं, सरांचं झालं, सगळे त्यांचं नंबर्स टाकून झाले, आता काय पासवर्ड असेल बरं. सात्विका फॅशन हाच तर पासवर्ड नसेल ना, असं म्हणून आता ईश्वरी लॅपटॉपवर सात्विका फॅशन टाईप करायला लागते. आता ईश्वरीने सात्विका फॅशन टाईप करून सुद्धा लॅपटॉपचं लॉक निघतच नाही. आता मात्र ईश्वरीला खूपच टेन्शन आलेलं असतं, काय असेल बरं पासवर्ड काढल्याशिवाय मी न्यूज कशी शोधणार बरं, अशा विचारात ती असते. आता इकडे राकेश हातामध्ये रुमाल घेऊन त्या रुमालातील दागिने उघडून पाहत असतो. आता त्या दागिन्यांपैकी मंगळसूत्र हातात घेऊन राकेश त्याकडे पाहत असतो आणि म्हणत असतो, उद्या सकाळी जाऊन हे दागिने विकले पाहिजेत. आज असा मला चान्सच मिळाला नाही की मी हे दागिने विकून पैसे घेईन, कमीत कमी 3-4 लाख तरी येतीलच याचे. आता असा स्वतःच बडबडत असतो. तेवढ्यातच दारावर अंजली लॉक करते. आता अंजली, अहो दार उघडा, अहो दार उघडा असं म्हणत असते. हा मूर्ख राकेश म्हणतो, आली माझी बावरट बायको. आता हा राकेश ते दागिने तसेच रुमालामध्ये गुंडळतो, थोडे बाहेर थोडे आत असं करतो आणि खिशामध्ये सारतो. आता थोडासा घाबरलेला असतो आणि जातो आणि दरवाजा उघडतो. ए ना अंजली असं म्हणतो आणि स्वतः मात्र तोंड फिरवून उभा राहतो. आता अंजली आत येते आणि म्हणते, ए ना चिंटू. आता असं म्हटल्यानंतर राकेश मनातल्या मनात म्हणतो, हा कसं काय येते. आता अर्णव हळूहळू येऊन राकेश जवळ उभा राहतो. आता अंजली म्हणत असते, अहो चिंटूला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. आता राकेश म्हणतो, अरे हो का अर्णव,
तुला माझ्याशी बोलायचं आहे, बोल ना, काय बोलायचं आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो, जिजू मी तुमच्याशी सकाळी जे वागलो ते खरोखर चुकीचं होतं, आय एम सॉरी. आता राकेश म्हणतो, काय अंजली, तूच सांगितलंस ना माफी मागायला, काय गरज होती बरं याची. आता अर्णव म्हणतो, नाही तिने सांगितलं बरं झालं, नाहीतर आपल्यातील गैरसमज वाढतच गेले असते. आता या राकेशच्या प्रत्येक बारीक हालचालीवर अर्णवचं लक्ष असतं. आता अर्णव सॉरी म्हणतच निरीक्षण करत असतो, तर राकेशचा हात हळूच खिशामध्ये जात असतो. आता अर्णवला ते थोडंसं वेगळं वाटतं, म्हणून नीट पारखून पाहत असतो की खिशामध्ये हात घालून हा कसा वागत आहे बरं. आता हा राकेश म्हणत असतो, बरं ठीक आहे, तू एवढा बोलतोयस तर गोष्टी मनात ठेवून काय उपयोग आहे, केलं तुला माफ. आता अर्णव सुद्धा खूपच हुशार असतो. या राकेशचा सगळा डाव त्याच्या लक्षात आलेला असतो. आता अर्णव थँक्यू जिजू असं म्हणतो आणि राकेशला मिठी मारायला जातो. आता त्याला आवळून धरल्यानंतर हळूच त्याच्या खिशामध्ये अर्णव हात घालतो आणि मंगळसूत्राचा एक पदर खिशाच्या बाहेर काढून सोडतो. आता अर्णव बरोबर राकेशचं सत्य अंजली समोर आणणार असतो. आता दोघे जण असे गळाभेट करत आहेत पाहून अंजली खूपच खुश झालेली असते. आता अर्णव राकेशला सोडतो आणि थोडासा बाजूला होतो आणि खिशाकडे पाहूनच म्हणतो, जिजू तुमच्या खिशामध्ये हे काय आहे बरं, काय आहे हे. त्यावेळेला अंजली सुद्धा पाहते तर मंगळसूत्राचा एक पदर बाहेर आलेला असतो. अंजली म्हणते, अहो काय आहे हे. आता अर्णव हळूच हात खिशाकडे नेतो आणि तो मंगळसूत्राचा पदर आलेला बाहेर असतो ना, तो धरतो आणि बाहेर वळतो. आता बाहेर वळतो पाहते तर अंजली काय, तिचं मंगळसूत्रच अर्णवच्या हातामध्ये आलेलं असतं. आता अंजलीला सुद्धा खूपच आश्चर्य वाटतं. अर्णवला मात्र या राकेशचे सगळे वाईट गुण माहीत असतात, त्यामुळे त्याला काही विशेष वाटतच नाही, कारण तो चोरी करण्यामध्ये एक्सपर्टच असतो. तोपर्यंत तिकडे आता ईश्वरी लॅपटॉपचा लॉक काढण्याचा खूप पुरेपूर प्रयत्न करत असते. आता तिला सुचतं की मिस इंदोर हा तर पासवर्ड नसेल ना. आता गणपती बाप्पाला हात जोडते आणि म्हणते, गणू बाप्पा हा तरी पासवर्ड असू दे, लॅपटॉपचा लॉक लवकर निघू दे, असे प्रार्थना करून आता मिस इंदोर असं टाईप करत असते. आता मिस इंदोर टाईप केल्यानंतर पटकन लॅपटॉपचा लॉक निघतो. आता मात्र ईश्वरी पुन्हा गणू बाप्पाचे आभार मानते, थँक्यू गणू बाप्पा म्हणते. आता अर्णव अंजलीला म्हणत असतो इकडे, अगं ताई तू तर म्हणत होतीस ना तुझे दागिने चोरीला गेले म्हणून, मग हे दागिने यांच्या खिशात कुठून. आता अर्णव ते मंगळसूत्र हातामध्ये घेऊनच म्हणत असतो, अगं ताई हे मंगळसूत्र तुझंच आहे ना, मग तू म्हणत होतीस ना चोरीला गेलंस म्हणून. आता अर्णव राकेशला म्हणतो, अहो जिजू तुमच्या खिशामध्ये कसं काय बरं हे. आता अंजली म्हणत असते, हो ना, तुम्ही तर म्हणाला होता ते गुंड सगळे दागिने घेऊन पळून गेले म्हणून, मग तुमच्या खिशात कसं काय. त्यावेळेला अर्णव म्हणतो, हो हो जिजू बोला ना. आता मात्र राकेशची चोरी पकडली म्हणून अर्णवच्या चेहऱ्यावर चांगली स्माईल आलेली असते. आता राकेश म्हणत असतो मनातल्या मनात की याने तर मला पकडलं की. आता हा राकेश थोडा धूर्त असतो का, तो लगेच पलटी मारतो आणि म्हणतो, वाट लावलीच सगळी अर्णव तू. त्यावेळेला अर्णव थोडासा आश्चर्यचकित होतो. अंजली म्हणते, काय काय बोलताय तुम्ही. त्यावेळेला राकेश म्हणतो, याने सगळी वाट लावली आहे माझ्या सरप्राईजची. अंजली म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला. आता राकेश पुन्हा थापा मारायला सुरू करतो. अगं अंजली, मी एवढा धावत जाऊन त्या गुंडांच्या पाठीमागे उगीच रिकामा येईन का. मी त्यांच्याकडून दागिने घेऊनच आलो होतो, फक्त त्याच वेळेला तुला सांगितलं नाही कारण सरप्राईज द्यायचं होतं तुला. त्यावेळेला अंजली म्हणते, तुम्ही ना अगदी कहरच आहात. आता अंजलीला मात्र या राकेशचं वागणं कळतच नसतं, तिला थोडाही अंदाजच नसतो याचा, त्यामुळे ती खूपच हसत आणि खुश झालेली असते. आता अर्णव म्हणतो, सरप्राईज द्यायचं होतं म्हणे, मग देऊन का टाकलं नाही, इतका वेळ का बरं लावला. त्यावेळेला राकेश म्हणतो, अरे माझी बायको आहे ती, मला सगळ्यांच्या समोर नाही तर मला आमच्या रूममध्ये आल्यानंतर द्यायचं होतं. आता हा राकेश म्हणत असतो, आणि ते काय झालं माहितीये का, गुंडांच्या संघ हातापायी करता थोडंसं मंगळसूत्र तुटलं होतं, मग विचार केला उद्या सकाळी चांगलं करीन आणि मगच तिला सरप्राईज देईन. आता अर्णव सुद्धा त्याच्या नाटकात सामील होतो, कारण अंजलीच्या विरोधात काही त्याला बोलायचंच नसतं. आता अर्णव म्हणत असतो, खरं आहे ताई, बघ जिजू म्हणजे ग्रेटच आहेत, नवरा असावा तर असा असावा. आणि बघ ना, जिजूंनी त्या गुंडांशी हातापायी करून सगळे दागिने परत आणले. तेवढ्यातच आता अर्णव राकेशला म्हणत असतो, सगळे दागिने आणलेत ना तुम्ही, मग बाकीचे कुठे आहेत, द्या ना ते पण. आता
राकेश म्हणतो हो हो आहेत ना, सगळेच दागिने माझ्याकडे आहेत. आता हळूच खिशामध्ये हात घालतो आणि ती रुमालाची पोटली बाहेर काढतो आणि सगळे दागिने अंजलीला दाखवतो. आता अर्णव ते रुमालावरील सगळे दागिने घेतो आणि अंजलीला देतच म्हणतो हे घे ताई, तुझे सगळे दागिने आहेत बघ. आता इकडे ईश्वरी 1999 टाईप करून ती न्यूज शोधत असते. आता तिला ती न्यूज मिळते सुद्धा. आता त्या न्यूज मध्ये लिहिलेलं असतं खळबळजनक बातमी, उद्योजक रमाकांत राजेशिर्के यांच्या विवाह बाह्य संबंधाची चर्चा महाराष्ट्रात. आता ईश्वरी सगळीच बातमी ती व्यवस्थित वाचत असते. आता त्यामध्ये असे सुद्धा लिहिलेलं असतं की रमाकांत राजेशिर्के यांचा एका तरुण मुलीबरोबर बाह्य संबंध. आता हे वाचून तर ईश्वरीला खूपच धक्का बसलेला असतो, तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. आता अंजली म्हणत असते अरे हो रे, सगळेच दागिने आहेत, तुम्ही म्हणजे ग्रेटच आहात ना, माझे सगळे दागिने परत मिळवून दिले मला. आता अर्णव अंजलीला म्हणत असतो आता ताई सगळे दागिने व्यवस्थित जपून ठेव काय आहे, चोर कुठेही असतात ना. आता हे मात्र राकेशकडे पाहतच अर्णव म्हणतो. आता राकेश म्हणतो हो हो तुझं बरोबर आहे ना, अगदी देवळात सुद्धा चोर असू शकतात. आता अर्णव म्हणत असतो ताई जिजू म्हणजे ग्रेटच आहेत ना, बघ ना तुझे दागिने वाचवण्यासाठी गुंडांशी लढतात, तुला वाचवण्यासाठी गुंडांशी लढतात, गरिबांना मदत करण्यासाठी गुंडांशी लढतात. आता अर्णव राकेशकडे बघतच टोमणा मारतो गुंड तुमचा पिच्चाच सोडत नाहीत ना जिजू. आता अंजली खूपच खुश असते. आता अर्णव म्हणतो सॉरी जिजू, मी तुमचं सरप्राईज ब्रेक केलं. आता हसतच अर्णव म्हणत असतो कारण अर्णवला माहीत असतं की याने चोरीच केलेली असते. आता हा राकेश सुद्धा डोळे मिचकतच असू दे असं खुणावत असतो. आता अर्णव तेथून गेल्यानंतर अंजली म्हणत असते अहो काय हे सांगायचं ना मला. त्याला राकेश म्हणतो अगं थोडी गंमत केली. आता अंजली थँक्यू म्हणत असते. आता राकेश म्हणतो अगं थँक्यू कशाला म्हणतेस. त्यावेळेला अंजली म्हणत असते आता उद्याच जाऊन सोनाराकडून हे दागिने सगळे व्यवस्थित करून आणते. आता ईश्वरी ती सगळीच न्यूज वाचत असते. आता मात्र तिला भानच उरलेलं नसतं, तिला खूपच टेन्शन आलेलं असतं. आता तिच्या हातामध्ये तो फोटो सुद्धा असतो. आता ईश्वरीला पायाखालची जमीन सरकल्यासारखंच झालेलं असतं. आता तेवढ्यातच अर्णव मात्र वर रूम मध्ये येत असतो बरं का. आता ईश्वरी ते स्वतःशीच म्हणत असते बापरे हे किती सगळं भयंकर आहे. आता ईश्वरी तेथेच बसून गणपती बाप्पाला हात जोडून रडतच प्रार्थना करत असते देवा किती भयानक आहे हे सगळं, माझ्या मनातील भीती खोटी ठरू दे, अर्णव सरांच्या आईच्या मृत्यूला माझी आई जबाबदार नसू दे, ही बातमी खोटी ठरू दे देवा. आता ईश्वरी रडतच त्या न्यूजकडे पाहतच म्हणत असते पण ही न्यूज तर खरी असणार ना, आणि ही न्यूज जर खरी असेल तर या घरात सगळ्यात जास्त ज्या बाईला नावं ठेवतात ती बाई माझी आईच असणार. आता तेवढ्यातच ईश्वरीला आई बरोबर बोलत असते ते बोलणं आठवतं. त्यावेळेला ईश्वरी तिच्या आईला म्हणालेली असते आई तू लग्ना अगोदर काही वर्षे देवासला राहायला का गेली होतीस बरं. आता हे ईश्वरीला आठवल्यानंतर ईश्वरी सुद्धा विचार करते खरंच आई थोडी वर्ष देवासला राहायला गेली होती का बरं. आता तिची आई त्या दोघींना म्हणजे नम्रताला आणि ईश्वरीला एकदा सांगत असते की माझ्या भूतकाळात ज्या काही गोष्टी घडल्या त्या तुम्हा दोघींना माहीत असणं गरजेचं आहे. आता ईश्वरीला तिच्या आईचं बोलणं आठवल्यानंतर ती म्हणत असते हो हो माझ्या आईला मला काहीतरी सांगायचं होतं, मला आणि नमूताईला तिला काहीतरी तिच्या भूतकाळाबद्दल सांगायचं होतं. आता ईश्वरी खूपच घाबरलेली असते आणि ती म्हणत असते आई मला या बाबतीतच काही सांगणार नसेल ना. तेवढ्यातच आता अर्णव मिस इंदोर म्हणून रूम मध्ये येतो. आता मात्र ईश्वरी चांगलीच घाबरते. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये ईश्वरीचं डायनिंग टेबल जवळ सगळीजण जोरदार स्वागत करत असतात. आता मात्र आजी ईश्वरीवर खूपच खुश असतात. आता आजी घराचा सगळा कारभार ईश्वरीच्या हातामध्ये सोपवत असतात. आता ईश्वरी मात्र खूपच घाबरलेली असते. आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ईश्वरी तिच्या आईकडून खरं सत्य जाणून घेणार आहे का, आणि तिची आई नेमकं ईश्वरीला काय सांगणार आहे. या प्रकारामध्ये ईश्वरीची आई खरंच इन्व्हॉल्व्ह होती का, चुकीची होती का, तेच आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.